श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या रविवारी म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी आलेली आहे सर्वपित्री अमावस्या. सध्या पितृपक्ष चालू आहे आणि सर्वपित्री अमावस्येला पितृपक्षाची समाप्ती होणार आहे. सर्वपित्री अमावस्या म्हणजे सर्व पित्रांना या दिवशी जेवू घातले जाते. पहा, सर्वपित्री अमावस्येला ज्या पित्रांचे श्राद्ध तिथी जी आहे तर ती माहीत नसते किंवा ज्या पित्रांचे श्राद्ध घालणं राहून गेलेले असते त्यांचे या सर्वपित्री अमावस्येला पित्र हे घातले जातात. म्हणजे त्या शेवटच्या दिवशी सर्व पित्रांना जेवू घातले जाते. आणि जरी तुम्ही तुमच्या पित्रांचं जे श्राद्ध तिथी आहे त्यानुसार जरी तुमचे पित्र घातलेले असतील तरीसुद्धा सर्वपित्री अमावस्येला तुम्हाला तुमच्या पित्रांसाठी नैवेद्य हा दाखवावा लागतो. याचं कारण असं, कारण या सर्वपित्री अमावस्येला आपले पित्र जे आहेत तर ते आपल्या नातेवाईकांकडे आलेले असतात आणि ते जेवण करतात आणि जेवण करून झालं की लगेच ते या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितृलोकांमध्ये परत जात असतात. आणि सर्वपित्री अमावस्या हा दिवस आपल्या पित्रांचं आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. या सर्वपित्री अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असंही म्हणतात, कारण या दिवशी सर्व पित्रांना मोक्ष प्राप्त होते. असं म्हटलं जातं की देवपूजेपेक्षा पितृपूजा ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. धर्मशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे पितृपूजामुळे लाभ, सुख, शांती, वैभव हे जे आहे तर ते प्राप्त होत असते. म्हणून या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. सर्वपित्री अमावस्येला जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या 3 पिढ्यांचा पितृदोष आहे तर तो नष्ट होईल. आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. ही एक वस्तू जर आपण या सर्वपित्री अमावस्येला कुत्र्याला खाऊ घातली तर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. सर्व दोष, अडचणी, घरातील दारिद्र्य, संकट दूर होऊन आपल्याला पित्रांचे आशीर्वाद प्राप्त होतील. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम पितृदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांबरोबर शेअर देखील करा. तर पहा, सर्वपित्री अमावस्येला आपल्याला आपल्या पित्रांना नैवेद्य अवश्य दाखवायचा आहे. कारण या दिवशी आपले पित्र हे पितृलोकात परत जात असतात आणि जाताना त्यांना जेवण करूनच आपल्याला पाठवायचं असतं. म्हणूनच आपल्याला या दिवशी जरी तुम्ही तिथूनुसार तुमचे पित्र जेवू घातलेले असतील तरीसुद्धा सर्वपित्री अमावस्येला त्यांना तुम्हाला नैवेद्य हा दाखवायचा आहे. त्याचबरोबर बघा, आपल्याला जो पितृदोष लागत असतो तो 3 पिढ्यांचा पितृदोष हा आपल्याला लागत असतो. धर्मशास्त्रानुसार पित्र जे आहेत तर ते पित्रांना मोक्षप्राप्ती करून घेण्यासाठी नाहीच तर त्याचबरोबर पित्रांप्रती आदर आपला असण्यासाठी सुद्धा पितृपक्षामध्ये पित्र हे केले जातात. आणि या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पंचग्रासाला अतिशय महत्त्व दिलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला या सर्वपित्री अमावस्येला पित्रांबरोबरच पंचग्राससुद्धा करायचा आहे. म्हणजेच आपल्याला गाय, कुत्रा, कावळा, मुंग्या इत्यादींना श्राद्ध अन्न देण्याची पद्धत आहे. पूर्वजांचे जे आत्मा आहेत तर ते पंचबलीच्या मुळे समाधानी होत असतात. असं म्हटलं जातं की तुम्ही या पितृपक्षामध्ये पंचबलीला भोग अर्पण केला नाही तर तुमचे पूर्वज जे आहेत तर ते नाराज होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देखील देत नाही. तुम्हाला पितृदोष लागला जातो. असं म्हटलं जातं, पंचबलीच्या माध्यमातून या 5 सजीवांना अन्न प्रदान करणं हे एक महत्त्वाचा नियम मानला गेलेला आहे.
जर आपण या पंचबलीला म्हणजेच या 5 सजीवांना जर आपण भोग अर्पण केला तर आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि या नियमांचे पालन केल्याने पितरसुद्धा प्रसन्न होतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळून ते आपल्याला आशीर्वाद देत असतात. आणि पहा, या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे आहेत तर ते गाय, मुंगी, त्याचबरोबर कुत्रा, कावळा यांच्या रूपामध्ये येत असतात. आणि म्हणूनच आपल्याला त्यांच्यासाठी हा पंचबली विधी जो आहे तर तो करायचा आहे. आता पहा, आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उपाय तुम्हाला या सर्वपित्री अमावस्येला 11:30 ते 12:30 या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न हा करायचा आहे. आता तुम्हाला ह्या वेळेमध्ये करणं शक्य नाही झालं तर तुम्ही दिवसभरामध्ये हा जो उपाय आहे तर तो कधीही करू शकता. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडीशी गव्हाची कणिक मळायची आहे. त्यामध्ये हळद आपल्याला घालायची आहे. आता तुम्हाला या कणकेची एक चपाती तयार करायची आहे आणि त्या चपातीला आपल्याला मोहरीचं तेल लावायचं आहे. आणि तुम्हाला ही चपाती जी आहे तर ती काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे. तुमच्या घराच्या आसपास एखादं काळं कुत्रं असेल तर त्याला तुम्हाला ही चपाती खाऊ घालायची आहे. आता जर तुमच्या आसपास काळं कुत्रं नसेल तर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही चपाती खाऊ घालू शकता. कुत्र्याला जेव्हा आपण हा घास देतो त्याला श्वानबळी असं म्हटलं जातं. आता तुम्ही ज्यावेळेस कुत्र्याला ही चपाती खाऊ घालणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांची नावं घेऊन तुम्हाला तो घास कुत्र्याला खाऊ घालायचा आहे. आता तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं माहीत नसतील तर तुम्ही ओम पितृदेवाय नमः असं म्हणून सुद्धा हा घास खाऊ घालू शकता. असा उपाय जर तुम्ही केला तर तुमचे पूर्वज तुम्हाला कृपा आशीर्वाद देत असतात. ते खूप प्रसन्न होतात आणि तुमची जी काही अडलेली कामं असतील, संकट असतील, काही दोष तुम्हाला लागलेले असतील ते सुद्धा दूर होतात. तुमचा प्रखर पितृदोष हा नष्ट होतो. त्याचबरोबर पैशांच्या समस्या असतील, आर्थिक समस्या असेल, घरामध्ये पैसा टिकत नाही, यासारख्या ज्या काही समस्या आहेत त्यासुद्धा दूर होतात. आता जर तुमचे पूर्वज तुमच्यावरती नाराज असतील तर तुम्ही कितीही देवांची सेवा करा, देवांचे उपाय करा, परंतु तुमचे देवांचे उपाय करूनसुद्धा काही फायदा होणार नाही. तुमचा पितृदोष हा नष्ट होणार नाही. तुमचे जे काही अडीअडचणी आहेत त्या तुम्हाला येतच राहणार आहेत. आणि म्हणूनच अगोदर आपल्या पूर्वजांची सेवा करायची आहे आणि नंतरच आपल्या देवांची सेवा तुम्हाला करायची आहे. जर तुम्ही पूर्वजांची सेवा न करता देवांची सेवा केली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फायदा हा होणार नाही. एक वेळेस देवांची सेवा न केली तरीसुद्धा चालेल, परंतु आपल्या पूर्वजांची सेवा ही आपल्याला करायची असते. आता बघा, तुम्हाला जर अशी चपाती खाऊ घालणं शक्य झालं नाही, मोहरीचं तेल तुम्हाला मिळालं नाही तर काय करायचं, थोडासा भात जो आहे तर तो तुम्हाला शिजवायचा आहे. कुत्र्याला खाऊ घालण्या इतकाच भात शिजवायचा आहे, जास्तीचा शिजवायचा नाही. त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही हा भात काढून घेतल्याच्या नंतर तुम्हाला एका वाटीत घ्यायचा आहे. वाटीमध्ये पूर्ण भरून तुम्हाला तो भात घ्यायचा आहे आणि ती वाटी एका प्लेटमध्ये तशीच तुम्हाला पालथी करायची आहे. म्हणजेच तेच वाटीचं जे निशाण आहे तर तुम्हाला तसं बनवायचं आहे. त्याच्यावरती थोडंसं दही तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यावरती चिमूटभर काळे तीळ देखील तुम्हाला टाकायचे आहेत. आणि हा नैवेद्य देखील तुम्ही कुत्र्याला खाऊ घातला तरीसुद्धा चालेल. तुम्ही एक वेळेस चपाती खाऊ घाला किंवा मग असा भात शिजून तुम्ही खाऊ घालू शकता. आता बघा, ह्या दोन्हीपैकी तुम्हाला कोणताच उपाय करणं शक्य झालं नाही किंवा तुमच्या घराच्या आसपास कुठेही कुत्रा तुम्हाला दिसला नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा बी तुम्ही घराच्या बाहेर पडणार आहात त्यावेळेस तुम्हाला जिथे बी कुत्रा दिसेल तिथे तुम्हाला 5 रुपयाचं बिस्किट पुडा खरेदी करून तो त्याला खाऊ घालायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला गाईलासुद्धा घास द्यायचा आहे. आता तुम्ही गाईला हिरवा चारा खाऊ घातला तरी चालेल किंवा मग एक चपाती आणि त्यावर गुळाचा खडा तुम्हाला असा खाऊ घालायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी कावळ्याला देखील घास द्यायचा आहे. याला काकबळी असं म्हटलं जातं. तर तुम्हाला कावळ्याला दही भात जो आहे तर तो द्यायचा आहे किंवा तुम्ही खीर देखील कावळ्याला खाऊ घालू शकता. त्यानंतर देवबळी जो आहे तर तो तुम्हाला पाण्याजवळ जाऊन करायचा आहे. आता त्यासाठी तुम्हाला जे पीठ आहे, तुम्हाला काय करायचं आहे, ज्वारी, बाजरी, गहू याचं सगळ्यांचं पीठ तुम्हाला तयार करायचं आहे, कणकेचा गोळा. आणि त्यामध्ये तुम्हाला थोडे काळे तीळ टाकायचे आहेत
आणि ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये फेकून द्यायचं आहे. अशा पद्धतीने देवबळी तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला शेवटचा जो आहे तर तो 5वा घास जो आहे तर तो तुम्हाला मुंग्यांसाठी द्यायचा आहे. आता हा 5वा घास तुम्हाला निर्जन ठिकाणी ठेवायचा आहे. म्हणजे एखादं मोठं झाड आहे त्या ठिकाणी भरपूर मुंग्या असतात, तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे. आता मुंग्यांना तुम्हाला काय द्यायचं आहे तर तुम्ही रवा देऊ शकता, साखर देऊ शकता, त्याचबरोबर पिठं तुमच्याकडे असतील ज्वारी, बाजरी, गहू कोणतंही ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. आता बघा, जर या पितृपक्षामध्ये तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नाही, तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येला हे जे छोटे छोटे उपाय आहेत तर ते अवश्य करायचे आहेत. आणि तुम्ही जर हे छोटे छोटे उपाय जर केले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रखर पितृदोष लागलेला असू द्या, तो नक्कीच नष्ट होऊन जाईल आणि तुमचे पितृ देखील तुम्हाला आशीर्वाद देतील. जे काही दोष तुम्हाला लागलेले आहेत, अडीअडचणी आहेत, काही समस्या असतील, पैशांच्या अडचणी असतील, कोणत्याही समस्या असतील तर त्या नक्कीच तुमच्या दूर होतील, 100% नक्की दूर होतील. आणि म्हणूनच तुम्हाला काय करायचं आहे, हे जे काही उपाय मी सांगितले आहेत तर ते करायचे आहेत. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी